राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनेलवर 20 डेज डेली ब्लॉग चॅलेंज चालू आहे. त्याचा आज 19वा दिवस आहे. आज मी चाललेलो आहे कत्यानेला. चला तर पाहूया त्याचा ब्लॉग आणि एक दिवसात 20 डे कंप्लीट होणार आहे. चला तर पाहूया. चाललेला आहे प्रयागला. चला काय घेत नाही बघा सगळेजण चाललेला आहे. आई बाबा फोन घ्या. आधी चाललेले आहे ड्रायव्हर आता प्रयागला चाललेला आहे. चला बघूया प्रयागला काय आहे बघायला. आलेला आहे तर रस्त्याला मस्तपैकी. प्रयागला जाताना ताण नाही भूक लागली होती तस प्यायला आलेला आहे. काय केलेलं आहे उसा सगळा चुरला वाळवलेला आहे. मळीचा वास आल्यासारखा येत इथं आलेला आहे. रस प्यायला रस पिणार आहे. इकडे चालू आहे बघा. सगळा रस घाना आहे या घाना. असे सगळे ऊस आहेत. ऊसात नाही घातलं इथं रस येतो. यामध्ये रस टाकतो. मित्रांनो इथं बघा एक गुळ तयार करायचं म्हणते. हे सगळ्यात रस घालणार यामध्ये. रस घालतात सगळं. हे रस घाला बघा. रसाचा हे पुढं गुळ तुटतो. मित्रांनो एक तांब्यावरच रस मिळाला कारण आज सोमवार आहे. इथली लाईट गेलेली आहे. आता लाईट येते 5-6 वाजता. तिथं रस गाळून मिळणार आहे. मित्रांनो बघा हे ऊस किती टन आहे ते मोजायचं मशीन आहे. टनेज मशीन. ते जेव्हा आता ट्रॅक्टर लावलेला आहे. एक ऊसची गाडी आलेली आहे. मित्रांनो एक घाणा बंद झाला तर दुसरा घाणा आहे की आपल्याकडे. इकडे दुसरा घाणा तिथं मिळते का बघे रस. इथं पण सगळी व्यवस्थित असते आपण बघितलेलं काम चालू आहे. बघे रस मिळते का. दुसऱ्या घाण्यामध्ये बी रस नाही. आज सोमवार असल्यामुळे लाईटच नाही त्यामुळे रस नाही. आता एक तांब्यावर मिळालं आहे तेच प्याच. चला रस मिळाला म्हणून ऊस खात आहे. आता हे रस प्याच चालू आहे. तेवढं जरा प्याच. रस पिला एकदम मस्त होता. 1-2 घोटच पिला पण टेस्ट एकदम मस्त होत. प्रयागला जाताना अशा भरपूर घाण लागतात. तुम्ही पण प्रयागला जाताना रस पिऊन जावा. मस्त आहे एकदम. आज मी पहिल्यांदाच प्रयागला चाललेला आहे. म्हणजे लहान असताना गेलो होतो पण एवढं काय लक्षात नाही. पण यावेळी ब्लॉगिंग करणार आहे. व्हिडिओ करणार आहे. आठवणी लक्षात राहतील. चला पाहूया प्रयागला काय आहे. एन्जॉय करायचा आहे भरपूर. फॅमिली पण सगळी सोबत आहे. चला तर पाहूया. रस नाही म्हणून आता ऊस खात आहे. ऊस खायचा. ऊस खाऊनच रस घ्यायचा प्यायचा आपण आता. बघा आम्ही सगळीजण ऊस खात आहे. बघा सगळीजण ऊस खात्याला. ऊस खायला सगळीजण. अति ऊस खायला. इथं पण बघा ऊस खायला. बघा ऊस कसं खायला. बघा बघा इथं 2 ऊस खायला. बघा इकडं देखो कसा आहे ऊस. मस्त रस मिळाला म्हणून उसाचा रस खायला. आलेला आहे प्रयाग चिखलीमध्ये.
मध्ये आलेलं आहे मित्रांनो. विश्वनवमी छत्रपती बघून येत आहे. शंभो शंभो हो शंभो. आत्मा म्हणजे आपण आत्मा कशी बनलेली आहे? मन, बुद्धी आणि संस्कार. मनामध्ये विचार येतात, हे बरोबर सांगतात का चुकीचं सांगतात, किंवा हे बरोबर आहे का चुकीचं आहे. समजा तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत आणि प्रत्येक 4 लोक आले बाहेरनं आणि 8 माणसाचं जेवण करायचं आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करत बसता का? नाही. ते कसे बनलं? ते संस्कार बनले. जसं आपले संस्कार बनतात, जसं कर्म आपण करू त्याचे संस्कार बनतात. अशा रीतीने आपण आत्मा आहोत. आत्मा अनादी स्वरूपामध्ये ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, पवित्र स्वरूप आणि शक्ती स्वरूप. आत्म्याचं राहण्याचे ठिकाण तुम्ही बघितले. त्यानंतर ख्रिश्चन धर्मामध्ये त्याला गॉड इज लाईट म्हणलं जातं. त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये त्याला जीव असं म्हणलं जातं. इस्लाम धर्मामध्ये अल्लाह म्हणलं जातं. आपण त्याला अमरनाथ, रामेश्वर, विश्वनाथ, सोमनाथ, पशुपतीनाथ, 4 धाम लावल्या फेऱ्या तरी पण हम तुम दूर रहे, आपल्याला भेटला नाही. कारण परमेश्वराचा यथार्थ परिचय कोणालाही नाही आहे. स्वतः परमेश्वर येऊनच आपल्याला परिचय देतो. आणि तो परिचय कारण हे सृष्टीचक्र आहे, हे बरोबर 5000 वर्षाचं आहे. लाखो वर्षाचं नाही, 5000 वर्षाचं आहे. त्यामध्ये सत्ययुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग. त्यानंतर आपल्या जन्माची कहाणी चित्रामध्ये दाखवली आहे. ही 84 जन्माची कहाणी. एकेकाळी हाच भारत देश देवी देवतांचा देश होता. त्याला स्वर्ग म्हणलं जात होतं. त्यामध्ये लक्ष्मीनारायणाची 8 गाद्या, रामसीताच्या 12 गाद्या. त्यानंतर द्वापरला भक्ती चालू झाली. कलियुगामध्ये अव्यभिचारी भक्ती चालू झाली. व्यभिचारी भक्ती चालू झाली, अव्यभिचारी भक्ती. ही व्यभिचारी भक्ती म्हणजे 5 तत्वांची सुद्धा पूजा करू लागलो. अशा रीतीने आपण भक्ती करत करत खाली उतरलो. त्यामुळे आपण तमोप्रधान बनलो. आता तमोप्रधानाला सत्वप्रधान बनण्यासाठी परमपिता परमात्मा साधारण ब्रह्माच्या तनामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला ज्ञान देतात. आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपण पावन बनतो आणि पावन घरी जातो आणि पुनश्च तिथे जन्माला येतो. अशा रीतीने ही आपली 84 जन्माची कहाणी आहे. म्हणून म्हणलं जातं भारत भूमी ही देवी देवतांची भूमी आहे. 33 कोटी देवी देवता होत्या या भारत देशामध्ये. ते 33 कोटी देवी देवता म्हणजे कोण? वेगळे आहेत का? सगळेजण मिळून 33 कोटी देवी देवता बनणार आहोत. तर त्या तो कुणाला जाळलं जातं? माणसाला पण जाळलं जातं, पण त्याचा आराधना म्हणून रावणाला जातात ना. रावणाला जातात ना. सगळी मॉब जमा करतात आणि त्या रावणाला जाळतात. पण तो रावण कोण आहे? अहंकार आहे. माहिती आहे कोणाला? नाही माहिती ना. आणि त्या रावणाला श्रीलंकेमध्ये पाठवलं. श्रीलंकेमध्ये जैन धर्म आहे, तिथं रावणाचा प्रश्न येत नाही. पण रावण म्हणजे कोण आहे हे बघा. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, गुरु या 6 रूपामध्ये आपण अडकलेलो आहे. हे कुणामध्ये आहेत हो सगळे? आपल्याच आहेत. रावण कोण आहोत? आपणच. मग रावणावरती विजय कसा प्राप्त करायचा? आपणच. कसा करणार तो? तर राजयोगाच्या आधारे. विचार बदललं पाहिजे. जसं विचार बदललं पाहिजे. मग ते विचार कसे बदलायचे? स्वतःला आत्मा समजून परमेश्वराची आठवण करतो. आतापर्यंत आपण शिवलिंगाची पूजा केली, पण यथार्थ ते परमेश्वराचा परिचय मिळाला नाही आपल्याला. तर हा परमेश्वराचा सत्य परिचय आत्मा परमात्म्याची संतान आहे, कुठला देहधारी नाही आहे. लक्षात आलं? आणि असं समजून जेव्हा आपण ईश्वराची आठवण करू त्यावेळेला आपल्यामध्ये दैवी गुण आणि दैवी शक्ती येते आणि त्या शक्तीमुळे आपण दैवी गुणाने धारण होतो आणि मग आपण देवपदाला प्राप्त करतो. तर अशा रीतीने मनुष्य देवता किये करतने लागी वाद. ईश्वराला काही वेळ लागत नाही आहे, फक्त आपण त्याच्यामध्ये त्याचं सांगेल तसं त्याचं बोट धरून चालायला पाहिजे. लक्षात आलं? अशा रीतीने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय माता भगिनीनो तुम्हा सगळ्यांचं नमस्कार आणि आभार. कारण का तर ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये माता भगिनींना पुढे केलेलं आहे. जगामध्ये अशी कुठली संस्था नाही तिथं माता भगिनींना मान आहे, पण एक ब्रह्माकुमारी अशी संस्था आहे तिथं माता भगिनींना डोक्यावर घेतलं जातं. आम्ही भाई लोक पांडव म्हणून बाजूला आहोत आणि त्याचा फायदा तुम्ही घ्यावा ही आमची इच्छा आहे. ओम शांती. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण ऐकले जीवन ज्ञान, त्यामध्ये आत्मा अमर आहे. आपण बघितले आत्मा अमर आहे. तुम्ही पण हे ज्ञान ऐका आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घ्या.
चिखलीमध्ये चाललेलं आहे प्रयाग चिखलीची यात्रा चालू आहे. हे बघा माणसं किती गर्दी आहे. तर महाप्रसाद सुद्धा चालू आहे. आणि यात्रा असल्यामुळे तर बेलचे सगळे काय स्टॉल लावलेले आहेत. बेल, स्प्रिंग, पोटॅटो, हॅस्ट्री, परत भाजी पण लावलेली आहे. भरपूर मोठी यात्रा आहे. बघा प्रयाग चिखली इथं आंघोळ करण्यासाठी आहे. आता मी पोहायला जाणार आहे, दाखवतो. वरी तिलकन सां कढायो आयायूं करे नंढा हूंदा जिद केॾो कंदा तिलकन आहे सभु ॿार मोम जो वणंदो नंढो एॾो चरिया थी वेंदा तिलकन आहे. छा खपेसि कपड़ा कपड़ा हेलो हले असां बिठाई ऐसे का मथो अगो को पल्लव पाईंदासीं न. अच्छा हेलो लगे बस ये लवंदा है तुम्हारे नदीवर महादेवाचे मंदिर आहे. शंभू लावलेला आहे गुलालाचा. मस्तपैकी अंकुळ झालेले आहे. एकदम प्रयाग चिखली एन्जॉय. नदी आहे प्रयाग चिखली. मस्तपैकी आम्ही या कोपऱ्यासनं इकडल्या कोपऱ्यापर्यंत आलो. तुम्ही आणि माझा भाऊ. मी तुम्हाला सांगतो जीवनात रिस्क घ्या. रिस्क घेतल्याशिवाय प्रगती नाही. रिस्क घ्या. आता आम्ही नदीमध्ये गेलो होतो तर आम्ही आणि मी माझाच भाऊ आत गेलो. रिस्क घेतली म्हणून आम्ही एन्जॉय केला. आणि जी माणसे रिस्क घेत नव्हती ती आतच राहील. त्यामुळे रिस्क घ्यायचं आणि एन्जॉय करतं. रिस्क घेतल्यावर प्रगती होते. जीवनात कोणतीही रिस्क नाही घेणे ही मोठी रिस्क आहे. त्यामुळे रिस्क लेणे का आगे बढ़ाई. चला झालेले आहे. नदीवरच्या मंदिरात जाऊन आलो. आता इथे वर मंदिर आहे त्यात जाऊया. चला जात आहे. श्री गुरुदेव दत्त प्रयाग चिखली गुरुदेव देवाचे मंदिर रांग लावलेली आहे. गर्दी होती. आता सगळी गर्दी कमी झालेली. जो होता है अच्छी के लिए होता है. अपना एक ही मंत्र है श्री गुरुदेव दत्त. झालेले आहे. अष्टिकन लावलेला आहे. श्री गुरुदेव दत्त आलेला. आता एक फेरी मारूया मंदिराला. मारत नाही मंदिर. बॅक साइड श्री गुरुदेव दत्त. फेरी पूर्ण झालेली आहे. खीर लावलेले आहे. देऊया. स्पेशल आहे वांगागिरी चपाती मसाला. मित्रांनो झोप आलेली आहे. ते आम्ही झोपलेलं आहे सगळीजण. पण झोपूया.
झोप झालेली आहे, उठलेलं आहे. आता चाललेला आहे परतचा प्रवास, घरी जाऊयात चला. तर हे बघा मारुती सुझुकीची जिम्मी गाडी, जिम्मी एकदम मस्त आहे. सनसेट पॉइंट एकदम मस्त सनसेट आहे. गाडी मित्रांनो सकाळी जिथं आलो होतो रस्त्याला जिथं जाऊ संध्याकाळी रस पिला, गडबड होते त्यामुळे रस मस्तपैकी केला. चुया आहेत हे गुळ तयार करताना जळ म्हणून वापरतात. तप्पीच्या तप्पी लावतात तिकडे तप्पे. सनसेट झालेला आहे बघा, सूर्य एकदम मस्त. मित्रांनो प्रयागला जाऊन आलेलो आहे, एकदम मस्त मध्ये एन्जॉय केला. कसा वाटला ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.